संदर्भातली मोठी अपडेट। अहिल्यानगरमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली। पाथर्डी तालुक्यातील करंजी तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय। या पावसामुळे आठवड्या बाजारात पाणी साचलंय। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने व्यापाऱ्यांचे शेड, छत्र्या हवेत उडून गेले, तर भाजीपाला पाण्यात भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। धाराशिवच्या उमरगा तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली। या पावसामुळे मुरुम आणि फुगाव परिसराला चांगलंच झोडपून काढलं। या पावसामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांनी आता शेतीपूर्व कामांना वेग दिलाय। मंचरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। विजांचा कडकडाट असल्यामुळे नागरिकांनी खुल्या वातावरणात जाऊ नये असं हवामान विभागानं केलेलं आहे। नाशिकमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे। वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नाशिककरांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळालाय। अरे एवढा जोराचा पाऊस चालू आहे, अख्खा काचा उघड्या तुझ्या गाडी। बुलढाणा जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस आणि चक्रीवादळाने संग्रामपूर, शेगाव, खामगाव तालुक्यात थैमान घातलंय। 3 तास चाललेल्या या वादळात निर्यातक्षम केळी आणि संत्रा बागा पूर्णपणे भुईसपाट झाल्यात। शेतकऱ्यांचं कोट्यवधींचं नुकसान झाल्याने बळीराजा हवालदिल झालाय। नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसानं हाहाकार माजवलाय। या वादळाचा सर्वाधिक फटका मुदखेड तालुक्यातील केळी बागांना बसलाय। इजळी भागातील केळीच्या बागा अक्षरशः जमीनदोस्त झाल्यात। अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। बाळापूर तालुक्यातील हिंगणामध्ये तब्बल 10 एकरवरील केळीच्या बागेचं नुकसान झालंय। ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे केळीची पिकं जमीनदोस्त झाली आहेत। हे करून राहिलो सांगलीच्या खानापुरात वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा भुईसपाट झाल्या। यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। भाजप नेते आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला। आपल्याकडून शासकीय